सर्वात मोठा जर डिफिकल्ट पॅरामीटर कुठला असेल तर 100 प्रश्न डील करणं, म्हणजे 100 प्रश्न मी सॉल्व्ह करतोय आधी हाय. अटेम्प्ट होतील 85, हातात मिळतील फक्त 70 किंवा 60 प्रश्न. अशा प्रकारचे प्रश्न डिझाईन आहे का आधी नाही. सर्वात मोठं चॅलेंज काय आहे की प्रश्न समजणं की हा नाउनचा आहे, ऍडजेक्टिव्हचा आहे, ऍडव्हर्बचा का ओकॅबचा आहे. बघा एक सांगतो, जे टॉपर असतात तर ते जर सोडलं बाकीचे लोक कोणी कॉम्प्रिहेन्शन करत नाही. आता कॉम्प्रिहेन्शन काय, या सगळ्या गोष्टींच्या आधी सुरुवात कशी करू तर बघा, वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. 2024 ची मेन साठी इंग्लिश आणि मराठीचा अभ्यास कसा करावा, त्यात इंग्लिशमध्ये 40+ कशा आणावे त्या संदर्भात आज आपण बोलूया. हे बघा मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, आजची जी कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये 80+ म्हणजे आउट ऑफ 100 80+ जर तुम्हाला मिळाले तरच तुम्हाला पोस्ट आहे. हे नीट समजून घ्या आधी. 80+. मग आता 80+ साठी मी काय करावं, ते 80+ साठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे काय की माझा अटेम्प्ट 100 पाहिजे. आता अटेम्प्ट जर माझा 100 झाला आणि त्यामध्ये माझी अॅक्युरेसी पाहिजे ऍटलीस्ट 90%, म्हणजे तेव्हा मी 80+ पोहोचेल. आता 100 अटेम्प्टसाठी मी किती टेस्ट सॉल्व्ह करतोय आणि किती एका तासामध्ये सगळा स्ट्रेस मॅनेज करतोय याच्यावर डिपेंड आहे. म्हणून फक्त नोट्स वाचला, क्लास केला म्हणजे संपला असं होणार नाहीये. नोट्स, क्लास या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर टेस्ट, म्हणजे 100 क्वेश्चन अटेम्प्ट होतात का टायमात. सेकंड, त्यामध्ये किती चुकतात. थर्ड, मी सिली मिस्टेकवरती काम करतोय का. फोर्थ, माझा टार्गेट 100 आहे पण माझा टार्गेट 80+ अचीव होतोय का. या सगळ्या गोष्टींच्या आधी सुरुवात कशी करू तर बघा, नंबर 1, आता हे एरियाज आहेत. मग सुरुवातीला काय घेऊ मी, होकॅब घेऊ का, कॉम्प्रिहेन्शन घेऊ का, असं काहीही विचित्र प्रकारे डेस्टिनेशनला जाऊ नका. व्हेरी बेसिक थिंग्स, आधी बेसिक्स ऑफ इंग्लिश ग्रामर काय ते समजून घेऊ. आता बेसिक्स म्हणजे काय, एम इज आर काय, वॉज वेअर काय, हॅव बीन काय, हॅड बीन काय आणि ते परीक्षेत कसे येतात. म्हणजे हे बेसिक्स आणि त्याचे PYQ हे समजलं. मग थोडं टेन्स बघूया, थोडंफार 1-2 चॅप्टर बघूया आणि त्यानंतर आपण होकॅबला जाऊया. म्हणून सुरुवात कुठून करायची आहे, इंग्लिश बेसिक्स. त्यानंतर काय करायचं, ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर करायचं. आता ऍडव्हान्स शब्द मी काय वापरतोय, तुम्ही सगळे PYQ बघा, त्यामध्ये असं रामू, गोमू, शामू काहीतरी असे सोपे वाक्य नाही आहेत. दर्जा 12वी नाही, दर्जा ग्रॅज्युएशन आहे. मग त्या लेवलचे मार्क्स, त्या लेवलचे क्वेश्चन, त्या लेवलचे सेंटेन्स आपल्याला येत आहेत. मग सेकंड नंबर आपण ऍडव्हान्स ग्रामर करू. मग थर्ड येत आहे होकॅब आणि नंतर फोर्थ येतं कॉम्प्रिहेन्शन. मग होकॅब डायरेक्ट स्टार्ट करणं थांबूया थोडं, एक 8-10 दिवसांतर स्टार्ट करू, म्हणजे जेणेकरून इंग्लिशचं थोडंफार मला एक आयडिया आली. मग हे सगळं झाल्यानंतर मी काय करणार, टेस्ट. 2 प्रकारच्या टेस्ट आहे. नंबर 1, टॉपिक वाईज टेस्ट, नाउनचे टेस्ट, क्लॉजचे टेस्ट, ऍडजेक्टिव्ह टेस्ट, ऍडव्हर्बचे टेस्ट, सिनॉनिमची टेस्ट, वन वर्ड सबस्टिट्यूटची टेस्ट. म्हणजे या सगळ्या टेस्ट संपल्या माझ्या. त्यानंतर फुल टेस्ट. मग फुल टेस्ट मध्ये मला काय करायचं आहे, 2 गोष्टी करायच्या आहे. एक, मी टायमिंग मध्ये पेपर सॉल्व्ह करतोय 100 प्रश्न. 2, माझी अॅक्युरेसी 90% आहे. आणि 3, मी सिली मिस्टेक काय करतोय त्याचा स्टडी करायचा आणि ते पुढच्या टेस्टला मायनस करायचं. सिली मिस्टेक बघायच्या, पुढच्या टेस्टला मायनस करायचं. हा जर साचा तुम्ही कंटिन्यू ठेवला तर 80+ तुमचे करेक्ट येतील आणि 80+ आले तरच तुम्ही स्पर्धेमध्ये टिकणार आहात, हे सत्य आहे. मग आता सुरुवात कुठून करू मी, आता नंबर 1, आता मी घेतलं इंग्लिश ग्रामर घेतलं सुरुवातीला, की सपोज मंडे आहे, आजची 10 तारीख आहे फेब्रुवारी आणि आज मी स्टार्ट केलं, तर करू काय, तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग इज पूर्ण ग्रामर संपू, पूर्ण होकॅब संपू असं काही करू नका. त्याला आपण तोडूया. म्हणजे कधी प्रॉब्लेम आहे ना, त्याला आपण जशी तोडतो आणि प्रत्येक प्रॉब्लेम आपण ऍड्रेस करतो आणि फायनल कन्क्लुजनला पोहोचतो आणि ते कन्क्लुजन म्हणजे आपला रिझल्ट असतो. मग फर्स्ट काय करणार मी, एक आता नोट्स आहे, सपोज आता नोट्स मी टाकलेली आहे, आपल्या ऍपला नोट्स टाकलेली आहे 2023 बेसवरती. 25 येते, देतो मी तुम्हाला 2-3 दिवसामध्ये, मी ऍपवरती पण टाकून देईल, म्हणजे नवीन बनवलेले आहेत मी, ज्यामध्ये CDSचे प्रश्न घेतलेत म्हणजे वाक्य, SSCचे घेतलेत वाक्य, आणि रिसेंट आपले जे आयोगाचे प्रश्न झालेले आहेत कंबाईन B आणि C आणि राज्यसेवेचे ते पण त्यात ऍड केलेले आहेत. आणि नवीन जे प्रश्न आलेले होते आयोगाने विचारले होते त्याचे पण रूल्स मी त्यात ऍड केलेले आहेत. तर सपोज मी आता नोट्स घेतली, प्रिंट काढली नोट्स. मग पहिलं चॅप्टर घेतलं मी नाऊन. मग नाऊन चॅप्टर घेतल्यानंतर काय करायचं आहे, नाऊन सगळा 1, 2, 3, 4 वेळा मी वाचला. नंबर सेकंड स्टेज इज त्या टॉपिकचे PYQ. मग 0 घ्यायचं, नाऊनचे सगळे PYQ समजून घ्यायचे, पुन्हा समजून घ्यायचे, पुन्हा समजून घ्यायचे, म्हणजे 3दा नोट्स 3दा PYQ. म्हणजे नाऊन मला आता क्लिअरली समजलं आहे की आयोग काय एक्सपेक्ट करतात नाऊन चॅप्टरवरती. मग तुम्हाला कळेल की नाऊन म्हणजे ते नाही मुलगा मुलगी आणि बॉय आणि गर्ल, तसं नाही आहे. स्टँडर्ड ऍडव्हान्स लेवलचा तो विचारतोय, म्हणजे प्रश्नही समजत नाही की हा नाऊनचा आहे, त्या लेवलला नाऊनचे प्रश्न डील होत आहेत. नाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, ऍडव्हर्ब असेल, सिनॉनिम्स असेल, प्रत्येक घटक. मग मी पहिल्यांदा एक चॅप्टर वाचला, त्याचे मी PYQ केले. मग आता काय करू, हे बघा, हे झालं ज्ञान. हे नॉलेज घेऊन प्रत्येक जण फिरत असतो आणि प्रत्येकाला असा आविर्भाव असतो की मी हुशार झालो. हे ज्ञान तुमच्या डोक्यात आहे, ते चेक नाही झालेलं अजून, नीट आहे का मी काय म्हणतोय. सी, आय रेड more than 1000 books. That doesn't mean my knowledge is being checked by someone else. Until and unless it is proven, म्हणजे जोपर्यंत ते प्रूव्ह होत नाही की तुम्ही टॅलेंटेड आहात तोपर्यंत ते नॉलेज नाही. मग मी काय करू आता, ती टॉपिक वाईज टेस्ट. म्हणजे मी काय करणार, एक क्लॉजचं मी नोट्स वाचली 2दा-3दा समजून घेतलं, क्लॉजचे PYQ वाचले. क्लॉजचे PYQ वाचताना जर माझे प्रश्न चुकत असतील तर पुन्हा बॅक टू पवेलियन, म्हणजे पुन्हा क्लॉजचे नोट्स. मग नोट्स 3-4 वेळा
सेम थिंग PYQ मी घेतले 0 मधनं, त्याचं विश्लेषण समजून घेतलं. आणि थर्ड काय मग त्याची टेस्ट. ह्या टेस्ट मी ॲपला टाकलेल्या आहेत. नवीन 2025 साठी बनवतोय मी, त्या लवकरच 8-10 दिवसामध्ये मी टाकून दिल्या ॲपवरती, त्या डाउनलोड करा. म्हणजे तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट फुल जवळजवळ 12 टॉपिक वाईज तुमचे टॉपिक पूर्ण चॅप्टर आणि टॉपिक वाईज PYQ. हे झालं इंग्लिश. डायरेक्ट कंप्लीट करायला गेला पूर्ण चॅप्टर पूर्ण नोट्स वाचली त्याने काय होणार आहे, इट इज वेस्ट ऑफ टाइम. जर टेस्टमध्ये कमी मार्क्स पडतात पुन्हा बॅक टू पॅव्हिलियन, तीच प्रोसेस पुन्हा रिपीट करायची. हे प्रत्येक चॅप्टर नाऊन ॲडजेक्टिव्ह प्रोवर्ब सगळे याला चॅप्टरात सेम करायचं आहे. ठीक आहे, हे झालं इंग्लिश बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत. क्लिअर. सपोज तुम्ही फक्त नोट्स वाचली आणि 0 एरर केलं, काही फायदा नाही आहे. हे जरा फक्त ज्ञान डोक्यामध्ये. जी बरेच वेळा लोक म्हणतात मी 4 महिने दिले 5 महिने दिलेत, ते चुकतात कुठे, ते स्वतःला अॅनालाइज करत नाही आणि त्या अॅनालिसिस इथं आहे. तुम्हाला मार्क्स मित्रांनो पुस्तकं वाचून मिळणार नाहीये, क्लास लावून मिळणार नाही, युट्यूबचे अननेसरी व्हिडिओ बघून मिळणार नाहीये. तुम्हाला मार्क्स हे तुम्ही काय गोल करतायत त्याच्यावर डिपेंड आहे. आणि गोल करण्याची प्रॅक्टिस तुम्ही करत नाही आहात. म्हणजे प्रिलिमला तुम्ही इतके टेस्ट पेपर जॉईन करतात, इतके टेस्ट लावतात, दॅट्स गुड थिंग. आणि मेन्सला एकही टेस्ट नाही. मग तुमची टेस्टच नाही आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला टेस्ट करत नाहीये, तर इथे 80+ जातील कसे. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी पॅरलली कंप्लीट करा. ह्या करत असताना जेव्हा तुम्ही 1-2 चॅप्टर शिकलात, इंग्लिश बेसिक्स, टेन्स आणि कंडिशनल 3-4 चॅप्टर झाल्यानंतर मग आपण वळूया कुठे, व्होकॅब्युलरीला. पण त्याआधी नेमका ग्रामरवरती रिसेंट प्रश्न काय आहेत त्याबद्दल बोलूया आपण. हे बघा, राज्यसेवा 2023 आणि कंबाईन 2023 हे दोन्ही पेपर मी घेतलेले आहेत. आणि या दोन्ही पेपरमध्ये रिसेंट काय काय प्रश्न नवीन आहे ते फक्त दाखवतो. बघा, हे कठीण आहे नाही, हे जमणार नाही अजिबात नाही, जमेल, सगळं जमेल. पण त्याची व्याप्तीच ज्याला कळाली, त्याचा लेवल ऑफ डिफिकल्टी ज्याला कळाली, तो गेला 80+. म्हणजे हे जे सोपे सोपे प्रश्न डील करून जर तुम्ही आत्मविश्वास वाढवत असणार तो चुकीचा आहे. तुमचा स्कोर तिथंच कुठे 60-65 थांबून जाईल. 80+ वाल्यांसाठी काय करायचं आहे, जे 80+च्या ग्रुपमध्ये लोक आहेत त्यांना सांगा असं वाटतं, तुम्ही प्रत्येक जो डिफरंट प्रश्न आहे, डिफरंट अगदी डिफरंट की आयोगाने कधी विचारला नाही, ते समजून घ्या. कारण ते तुमच्या स्पर्धेत डील करू शकत नाही, त्यांना माहिती पण नाही की हे काय असतं. म्हणून जे जे नवीन व्हरायटीचे क्वेश्चन आहे ते सगळे बाहेर काढा. ते मी तुम्हाला काढून देणार आहे बॅचमध्ये, मी बोलतोय त्या संदर्भात सगळं सांगतोय आणि त्याच्यात डील करा. म्हणजे थोडक्यात काय, सगळी जनता जी असेल, सगळे स्पर्धक 60-65 मध्ये 65च्या वरती 85 पर्यंत जी लोक आहेत ती स्मार्ट आहेत, त्यांना माहिती की काय करायचं. आता हा राज्यसेवा 2023चा प्रश्न आहे, याची लेंथ बघा. यामध्ये कॉन्टेंट डेझर्ट हे त्याने शब्द विचारलेत आणि अंडरलाईन करून विचारले, याचे पार्ट्स ऑफ स्पीच. थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न डिझाईन आहे का आधी नाही, हे आता तो बनवतोय. म्हणजे याची व्याप्ती कशी आहे, यांची लेंथ मोठी आहे, टाइम कन्झ्युमिंग आहे. म्हणजे जी स्पर्धक ज्यांना टेस्ट सिरीज माहित नाही, ज्यांना PYQ माहित नाही आणि ते प्रश्न माहित नाही, जे नवीन आहेत त्यांना वेळ लागेल. वेळ लागला म्हणजे काय, अटेम्प्ट होतील 85, हातात मिळतील फक्त 70 किंवा 60 प्रश्न, म्हणजे ते आउट होतील स्पर्धेतून. मग हे बघा, मग तुम्ही शिकताना हे बघा, मी पण तेच करतो. जशी आता बॅच मी अपलोड करतोय, जे लेक्चर मी अपलोड करतो नवीन बॅचमध्ये ह्या लेवलचे आहेत. मग तुम्ही 2021ला प्रश्न काय असे नाही, 2020ला असे नाही आहेत. मग ह्या लेवलने जो जाणार त्यालाच 80+ मिळतील. मग हा प्रश्न पार्ट्स ऑफ स्पीच वरती असा आहे. सेकंड नंबर क्वेश्चन बघा. आता हा प्रश्न त्याने काय केला, फक्त फिल इन द ब्लँक म्हटलं, कंबाईन बीचा प्रश्न आहे. मग फिल इन द ब्लँक म्हटलं काय, फिल इन द ब्लँक बघा. आता ज्यांना काही सेन्स नाही आहे, ज्यांना माहिती नाही की नवीन पॅटर्न काय असतो, ते कुठे क्लिक करतील. हा प्रश्न नाऊन क्लॉजचा आहे. मग जो नाऊन क्लॉज शिकत असताना या दर्जाचे प्रश्न समजून घेईल, म्हणजे नाऊनची नोट्स, नाऊनचे PYQ क्लॉजचे आणि नाऊनचे प्रश्न नवीन आलेले विशेषतः, त्याला लगेच क्लिक होईल की आलेला प्रश्न हा नाऊन क्लॉजचा आहे आणि तो उत्तर लगेच क्लिक करेल. म्हणजे टाइमही वाचेल आणि यामध्ये तुमचं चुकही होणार नाही आहे. थर्ड क्वेश्चन बघा. आता बघा, हा प्रश्न काय विचारला त्याने, याने म्हटलं याच्यात इथं बघा VP, NP, त्यानंतर ADV हे आधी कधी त्याने बनवलं नाहीये. म्हणजे राज्यसेवाचा घ्या का तुम्ही कंबाईन B किंवा कंबाईन C, काही प्रश्न 23ला आपल्याला वेगळे दिसतात. ते वेगळे प्रश्न मला समजणे गरजेचे आहेत जर मला 80+ जायचं आहे तर. इथं बघा, थोडक्यात काय आहे, नाउन फ्रेज, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ॲडव्हर्ब फ्रेज, वर्ब फ्रेज त्याने विचारलाय. मग कठीण आहे का, अजिबात नाही, कठीण नाही आहे, पण समजायला वेळ जाईल. आणि तुम्ही हा जर वेळ तिथं ऍक्च्युअली एक्झामिनेशन हॉलमध्ये बसून जर घालवत असणार तर तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहात, तुम्ही 80+च्या ग्रुपमध्ये नाही आहात. आधी प्रिपेअर्ड करायचं आपल्याला स्वतःला. तर हे त्यासाठी आहेत नवीन प्रश्न. नेक्स्ट, आता हा प्रश्नाची लेंथ बघा, हा जवळजवळ अर्धा पेज भरला होता आयोगानं पूर्ण. म्हणजे यात काय कठीण, अजिबात कठीण नाही, व्हेरी इझी आहे. शॉर्टकट वगैरे, शॉर्टकट ठीक आहे, युट्यूबला सांगायला भारी वाटतं मित्रांनो, पण तिथं ऍक्च्युअली जेव्हा आपण बसतो पेपर हॉलमध्ये तेव्हा आपल्याला कळतं की शॉर्टकट करत नाही आणि कुठली लिंक लागत नाही. त्यासाठी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीज महत्वाची आहे. मग इथं काय, टाइम कन्झ्युमिंग. मग तुम्ही काय करा, सर्वात मोठा जर डिफिकल्ट पॅरामीटर कुठला असेल तर 100 प्रश्न डील करणं. म्हणजे 100 प्रश्न मी सॉल्व्ह करतोय आधी, हाय. मग 100 प्रश्न सॉल्व्ह का होत नाही लोकांकडनं, व्हेरी सिम्पल, त्यांचं रीडिंग पुअर असतं, किंवा जे रीडिंग स्लो करतात, किंवा एक प्रश्न 3-4 वेळा वाचतात ते. म्हणजे हा प्रश्न 3दा वाचणार, मग हा प्रश्न 3दा वाचतोय, त्या व्यक्तीसाठी 50 प्रश्नांची प्रश्नपत्रिका नाही आहे, 150 प्रश्नांची आहे. म्हणजे तो 150 प्रश्न वाचणार आहेत. मग ते शक्य आहेत का 30 मिनिटांमध्ये, नाही. मग अटेम्प्टच नाही तुमचे 100, तर 80+ येतील कुठून. मग हे प्रश्न आयोग का बनवतंय, तुम्ही यामध्ये वेळ वाया घालवा.
आणि वेळ का घालवावा की जेणेकरून तुमचा अटेम्प्ट कमी होईल. म्हणजे 90% त्यांना लोक क्राऊडमध्ये बाहेर फेकायचे आहेत. मग त्यासाठी एक क्वेश्चन असे लेंदी बनवतात. मग जेव्हा मी टेस्ट पेपर बनवतो तेव्हा बरेचसे विद्यार्थी मला म्हणतात सर एवढा लेंदी कशाला बनवला. ऍक्च्युली तो आयोगाच्या लेवलला बनवतो मी. हा प्रश्न आहे आणि हे आपले टेस्ट पेपर आहे जेणेकरून तुम्हाला त्याची सराव झाली पाहिजे. ठीक आहे. बघा आता नेक्स्ट हा कंबाईनचा प्रश्न आहे. आता यामध्ये काय म्हणतात दे कॉल मी द टेक्सास रेंजर. आधी तुम्ही जरा PYQ वाचताना मला सांगा असं कधी प्रश्न आहे का SPOA हे काय त्यानंतर SPO थोडक्यात काय सब्जेक्ट प्रेडिकेट ऑब्जेक्ट ऍडव्हर्बियल. मग त्याने याआधी प्रश्न असे विचारले नाही आहे. मग 23ला काय इंट्रोड्यूस केलं त्याने. मग तुम्हाला ते बघायचं की 23ला काय विचारतोय आणि काय अपेक्षा आहे त्याला. म्हणजे थोडक्यात मी जर 23चे नवीन प्रश्न बघितले आणि जुन्या प्रश्नांची दोघांची सांगड घातली तर 80+ जाईल. तर हे प्रश्न डिफिकल्ट आहे आणि मी तुम्हाला दाखवून घाबरवण्याचा प्रयत्न करतो असं अजिबात नाही आहे. मी फक्त 80+ जे मिळवणारे लोक आहेत त्यांना सांगतोय की डिफरंट जो पॅटर्न आहे त्याच्यावरती तुमची कमांड असली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आता बघा हा एक प्रश्न आहे नॉर्मल. हा प्रेपोजिशनचा प्रश्न आहे आणि त्याने क्लिअरली म्हटलं इथं चूज द करेक्ट प्रेपोजिशन. आता या वाक्य जर बघितलं इथं काय होतं कन्सर्न इन कन्सर्न ऍट कन्सर्न फॉर आणि कन्सर्न टू. आता कन्सर्न टू असतं कन्सर्न ऍट असतं कन्सर्न विथ पण असतं सगळं करेक्ट आहे. वाक्याच्या संदर्भानुसार ते बदलतात. मग आता यामध्ये तुम्ही एवढा सगळा स्टडी करून PYQ करून आणि टेस्ट देऊन तिथे जाऊन म्हणणार की असं कन्सर्न ऍट असतं कन्सर्न फॉर असतं आणि क्लिक करून दिलं हे टुक्कीबाजी चालणार नाही. हे टुक्कीबाजी त्यांच्यासाठी आहे जे नापास होणार आहेत. मेन्स मधून बाहेर पडणं म्हणजे पुन्हा 2 वर्ष मित्रांनो पुढच्या पुन्हा प्रिलिम पुन्हा मेन्स आणि पुन्हा ती गाडी पुढे जाईल. म्हणून तुम्ही शांत डोकं ठेवा. तुम्हाला टॉप करायचा पहिला टॉप 10 मध्ये यायचं आहे. नीट कुठे टुक्कीगिरी करू नका. ह्या विषयात टुक्कीगिरी चालणार नाही. टुक्का मारणे म्हणजे तुम्ही मागे येत आहेत. म्हणून आता इथे एक नॉर्मल प्रश्न का घेतला मी इथं आयोगाने एकच कन्सर्नचं 4 वाक्य लिहिली आहेत आणि तो म्हणतो तुम्हाला क्लिक करा कन्सर्न इन कन्सर्न ऍट. मग कुठं कन्सर्न इथं इथे हेल्थ बद्दल बोलताय. हेल्थ असेल तर काय असतं व्यक्ती असेल तर काय असेल विषय असेल तर काय असेल हे तुम्हाला डॉट माहिती पाहिजे. म्हणून असे प्रश्न जर तुम्ही टुक्क्यात गेलात आणि टुक्के जर 10 निघले प्रश्न तर 10 म्हणजे उरले तुमच्याकडे 40 पैकी 10 चुकतील उरले 30 म्हणजे तुमचा स्कोर येईल काहीतरी 60 65 70 आउट. 70 म्हणजे आउटच म्हणेल मी. 80+ पाहिजे ना. डॉट माहिती पाहिजे हे काय आहे आणि रिडिंग पण फास्ट पाहिजे. ते प्रश्न सगळे डील करा सगळे बघून घ्या की नेमके काय आहेत. आता हा प्रश्न बघा हा कंबाईनला विचारला. हा प्रश्न टेन्स आहे पण त्यांनी पहिल्यांदा असं केलं ABCD एरर शोधा. म्हणजे थोडक्यात काय आपण विचार करतो काहीतरी A आणि तो प्रश्न फ्रेम करतोय B. मग त्याची फ्रेम करण्याची जी टॅकल आहे ज्याचा तो माइंड आहे तो समजून घ्या आणि तिथं आपण जाऊया आणि तिथं बघूया की नेमका हा नाऊन वरती कसा प्रश्न फ्रेम करतो ऍटिट्यूड कसा आहे. मग असं जर प्रश्न आला माझ्या डोळ्यासमोर अशी लाईन मारून ABCD लगेच डोक्यात क्लिक झालं पाहिजे की ABCD प्रकारचे प्रश्न त्याने इडियम वरती विचारलेला आहे. तसा एक त्याने एक फ्रेझल वरती विचारलाय आणि एक टेन्स वरती विचारलाय. मग इथं टेन्सचा कुठे एरर आहे का इडियमचा कुठे एरर आहे का लगेच क्लिक होईल. मग तो शार्प व्यक्ती तर लगेच आतून लगेच फील होईल की मी या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह केले या प्रकारचे आयोगाने प्रश्न आधी विचारलेले आहे. मग त्याला लगेच कळलं की इथं वॉन्ट्स आहे हा तो प्रेझेंट टेन्स आहे आणि इथं पास्ट टेन्स आहे हॅड बीन. अरे हे पास्ट आणि प्रेझेंट एकत्र कसं काय होईल म्हणून पास्ट पुढे कॅरी पास्टच होईल. मग इथं प्रेझेंट चुकीचं सी चुकीचं आहे सी करेक्ट. मग थोडक्यात काय हे त्यालाच कळेल ज्याला माहिती आहे की टेन्स वरती असा प्रश्न आहे नाऊन वरती असा प्रश्न आहे ऍडजेक्टिव्ह वरती असा प्रश्न आहे. सर्वात मोठं चॅलेंज काय आहे की प्रश्न समजणं की हा नाऊनचा आहे ऍडजेक्टिव्हचा आहे ऍडव्हर्बचा आहे का व्होकॅबचा आहे. मग त्यालाच कळेल ज्याला PYQ आणि टेस्ट पेपर ज्या दोघांवरती कमांड आहे. मग यातनं मला सांगण्याचा एकच हेतू आहे तुम्ही टॉपिक करताय PYQ करताय टेस्ट करताय ह्याच तिन्ही गोष्टी ह्या पुढचे 5 महिने त्याच रिपीट करायच्या इतक्या करा इतक्या वारंवार करा की पाठ झाले पाहिजे प्रश्न. म्हणजे मी शिकवत असताना ते म्हणतो की तुमचे प्रश्न पाठ झाले पाहिजे. त्याने काय होतं तुमचं स्पीड फास्ट जातं आणि तुमचा अटेम्प्ट सहज 50 होतो. आणि मित्रांनो मराठीला आपण जवळजवळ 30 मिनिटं घालवतो 30 ते 35 मिनिटं घालवतो. म्हणजे मराठीला तुम्हाला 45 आणायचेच आहेत ते कंडिशन तर आहे. मग 40 इंग्लिशमध्ये मारायचे 42 43 45 पर्यंत इंग्लिशमध्ये यायचं ना. स्पीड रिडिंग स्पीड आणि सगळं अटेम्प्ट पाहिजे. त्यासाठी ही कमांड पाहिजे तुम्हाला डिफरंट क्वेश्चनवरती. हे झालं. आता सेकंडला जाऊया होकॅबलरी. काय करू होकॅब. बघा होकॅबचा दिवा डोक्यात काढून टाका. होकॅब करताना एक गोष्ट लक्षात द्या काही प्रश्न होकॅबची कॉपी होतात PYQ म्हणून PYQ वरती कमांड पाहिजे. 0 एरर मधनं घ्यायचं तुम्ही सगळे PYQ समजून घ्यायचे. पण असं काही वाचू नका इडियम्स घेतल्या वन वर्ड सबस्टिट्यूट काही समजून घ्या. सिनोनिम्स अँटोनिम्स हार्डली 2 येतात मॅक्स 3 नीट समजून घ्या. सिनोनिम्स अँटोनिम्स वरती पोरं 4 महिने पाठ करतात. वेस्टेज ऑफ टाइम मिसगाईड सो इट इज वेस्टेज ऑफ टाइम. करायचं काय सिनोनिम्स 2 येतात ना आधी सगळे PYQ सिनोनिम करून घेणार डॉट डोक्यात फिक्स झालं. हा झाला माझा PYQ. मी सिनोनिम्स अँटोनिम्स सगळे PYQ केले. सेकंड काय करू आता मी माझा तेवढे सिनोनिम अँटोनिम आहे का. म्हणजे सपोज मी जर आता 350 सिनोनिम आलेले आहेत आतापर्यंत मग 350 संपले माझे मग तेवढी इनफ आहे का नाही. मग आता सिनोनिम दुसरं कुठून करू तर बघा कायझन नावाचं जे पुस्तक मी लिहिलं आहे जे सोमवारपासून उपलब्ध होतं सगळ्यांना त्या कायझन मधले जे सिनोनिम्स अँटोनिम ते सगळे SSC CDS UPSC बँकिंगला आलेले सगळे सिनोनिम अँटोनिम अतिशय सोप्याने मराठी भाषेत लिहिले आहेत. मी
प्लस त्याला मी सराव दिलेली आहेत, म्हणजे प्रश्न दिलेले आहेत आलेले. पुन्हा कर्नाटक पब्लिक सर्व्हिसन, पंजाब पब्लिक सर्व्हिसन, त्यानंतर दिल्ली सीईटी परीक्षा असेल, त्या सगळ्यांचे मी तुम्हाला सराव म्हणून डे 1 डे 2 दिलेले आहेत. ते सॉल्व्ह करा. इनफ. म्हणजे मी काय करणार, PYQ करणार, एमपीएससीचा सिनॉनिम्स अँटोनिम. उरलेले सिनॉनिम्स अँटोनिम्स मी कायझन या पुस्तकातनं करणार, ज्यामध्ये पण टेस्ट पेपर आहेत ते मी सॉल्व्ह करणार. संपलं. मग आता काय करू, मग मी टॉपिक वाईज टेस्ट कंडक्ट करतो, जे तुम्हाला मिळेल ॲपवरती अवेलेबल होईल. म्हणजे सिनॉनिम्सच्या टेस्ट, अँटोनिमच्या टेस्ट, वन वर्ड सबस्टिट्यूटच्या टेस्ट, या सगळ्या टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहे त्या मी अपलोड करेल, त्या तुम्हाला सॉल्व्ह करायच्या आहे. म्हणजे 3 प्रोसेस सॉल्व्ह करायच्या आहे. नंबर 1 PYQ घेतलं मी, वन वर्ड सबस्टिट्यूट, संपलं. कायझन पुस्तकातलं वन वर्ड सबस्टिट्यूट, कायझन पुस्तकामध्ये जे डेज आहेत 1 2 3 4 ते सगळे सॉल्व्ह करायचे, जेणेकरून जर 18 प्रश्न आले ओक्यावरती तर 18 पैकी ॲटोमिक 16 ते 17 करेक्ट आले पाहिजे. आणि थर्ड टॉपिक वाईज टेस्ट, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूटची टेस्ट. म्हणजे एक चॅप्टर घेतला मी, होमोनियम्स, PYQ, होमोनियम्स, कायझन पुस्तक, होमोनियम्स, टेस्ट. मग या टेस्ट कुठे मिळतील, तुम्ही सुरुवात करा. मी बनवतोय टेस्ट, आज मी एक बनवली आहे, मी हळूहळू टाकेल ॲपवरती, तुम्हाला सगळ्यांना ते उपलब्ध होईल. सो दिस इज द प्रोसेस. अगेन आय रिपीट, PYQ करायचं, ओक्याचं एक चॅप्टर, स्पेलिंग केलं, स्पेलिंग कायझन पुस्तकातून उरलेले, आणि त्यानंतर टॉपिक वाईज टेस्ट म्हणजे स्पेलिंगचे टेस्ट. बस सेम बघा, ग्रामर आणि ओकॅब हे दोन्ही केलं इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. 80+ तुम्ही सहज जातायत आणि सहज तुम्हाला मिळतोय. 40+ तर इंग्लिशमध्ये मायनस करून मिळेलच. यामध्ये आता पुस्तक कुठलं वाचू काय, हे बघा, तुमचा वेळ नका वाया घालू. पुस्तक सगळे वाचून मी नोट्स बनवलेली आहे, तुमचा वेळ मी सगळं वाचवलेला. तो स्मार्ट बना, तुम्ही डॉंकी वर्क करू नका आणि वेस्टेज करू नका टाइम त्यामध्ये. मग आता यावरती कुठले प्रश्न काय, तर हे बघा, आता कंबाईनचा प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय, वेल दॅट्स अ फाईन केटल ऑफ फिश, केटल ऑफ सूप किंवा केटल ऑफ टी आणि केटल ऑफ ब्रॉथ. आता यामध्ये काय, तुम्ही सगळं करून जर तिथं गेलात आणि तिथं टुक्का मारतात, म्हणजे तुम्ही प्रिपेअर्ड नाही. अगेन आय रिपीट, म्हणून हे काय आहे ना, तुम्हाला काय करायचं, मी तेच म्हणतो की आधी PYQ इतके स्ट्रॉंग करा आणि त्या लेवलचेच मग मी म्हणतोय होक्या याद दिलेले मी. म्हणजे आता सपोज आता ही इडियम आहे, ही काही कॉपी केलेली नाही आयोगाने, नवीन विचारली. हा प्रश्न जसा तसा कॉपी सीडीएसला विचारला हा प्रश्न आहे आणि त्याने कॉपी केलाय. मग मी काय केलं, याच्यामध्ये सगळे प्रश्न कॉपी केले, सीडीएसचे, UPSCचे, SSCचे, बँकिंगचे, कारण मला माहिती की हे कॉपी होतात. मग आता तुम्ही डील करताय ते प्रश्न सगळे. मग हा असा प्रश्न आहे. मग तुम्ही तो ना, मी ते 1000 इडियम्स पाठ केलेले आहेत, हे काय आहे. मग याच्यामध्ये क्लिअरली काय म्हणतो, इडियमॅटिक एक्सप्रेशन कुठले, एक इडियमचा भाग तोडला त्याने आणि 4 पर्याय केले. मग तुम्हाला ते समजलं पाहिजे, इडियम्स करताना इडियम्स इतकी प्रॉपर डोक्यात लक्षात ठेवायची आहे की जर एखादी इडियम असेल बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, मग बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी आहे, तिथं रिव्हर नाही आहे, तिथं वेल नाही आहे, तिथं स्काय नाही आहे. मग माहिती पाहिजे एक्झॅक्टली इडियम काय आहे. नॉर्मल लोक काय करतात, मला सांगतो, एकदम सोपं सांगतो. नॉर्मल लोक काय करतात, इडियम्स पाठ करतात, केल्या 1000 पाठ, काय आणि असं जर आलं केटल ऑफ फिश, काय माहित नाही, वाचलं होतं काहीतरी. मग याच्यात टाइमही जातो आणि नंतर आपली निराशा होते. निराशेचं रूपांतर काय होतं की आपण जबरदस्ती गोल करतो. का, कारण मी ते वाचलाय प्रश्न, त्यावरती मी वेळ वाया घालवलाय. त्यामुळे आपला माइंड आपल्याला इन्स्ट्रक्ट करतो की गोल करत जाता आणि आपण चुकीचा गोल करतो. म्हणून इडियम्स नुसता पाठ करू नका, समजून घ्या की प्रत्येक इडियम कशी येते. मग ह्या दर्जाचे प्रश्न जे आहेत ना, ते मी प्रत्येक या पुस्तकामध्ये जे प्रश्न बनवलेले सराव म्हणून ते असेच फ्रेम केलेले आहेत. काही जोड्या लावा, काही फिल इन द ब्लँक, काही मिनिंग, काही उलट, वर मिनिंग, खाली इडियम्स, हे सगळ्या प्रकारचे प्रश्न मी या पुस्तकामध्ये सगळे अरेंज केलेले आहेत. आणि अतिशय मराठीमध्ये, इंग्लिश मराठी असं लिहिलेलं आहे. तर तुम्ही ते डे जरी केले तरी मला असं वाटतं की इनफ आहे, मोर दॅन इनफ आहे. ओके. नंबर नेक्स्ट बघा, आता हा एक प्रश्न आहे पुढचा. आता हे प्रश्न जर वाचलं तुम्ही, हे ॲपॉस्ट्रॉफ, मॉटोनॉमी, त्यानंतर ॲलेगरी, त्यानंतर स्नेक डॉचे, आता हे शब्द असे आहेत ना की यांचे उच्चार पण आपल्याला जमणार नाही. हे बघा, ॲपॉस्ट्रॉफी, ॲपॉस्ट्रॉफ, मग हे शब्द आपल्याला आयोग विचारतात. याच्यामध्ये असे सोपे सोपे शब्द नाही मित्रांनो की कम म्हणजे येणे आणि गो म्हणजे जाणे. तुम्ही समजून घ्या त्याची व्याप्ती काय, त्या व्याप्तीनुसार मटेरियल घ्या आणि वाचा आणि टेस्ट सॉल्व्ह करा. टेस्ट मी वारंवार बोलतोय, कारण जर तुम्ही स्वतःला टेस्टच नाही केलं की मी किती सॉल्व्ह करतोय, किती करेक्ट येत आहे, मग नॉलेज इज वेस्टेज. नंबर नेक्स्ट, आता बघा, कंबाईनला विचारला प्रश्न, त्याने 3 ओळी लिहिल्या आणि त्यामध्ये म्हटलं त्याने की ड्राईव्ह होमचा मिनिंग सांगा. मग त्यासाठी या वाक्याचा संदर्भ जोडायचा आहे आणि ड्राईव्ह होम बघायचा आहे. मग इडियम कॉपी का नाही, नवीन इडियम आहे, नवीन त्याने बनवली, नवीन बनवली म्हणजे त्याने जसं तसं कॉपी केलं. SSCचा हा प्रश्न आहे. नंबर नेक्स्ट, पुढचा बघा, हा ओकॅबचा एक प्रश्न आहे. त्याने विचारला ओव्हर स्टेटेडचा मिनिंग, म्हणजे मला याच्यातनं काय दाखवायचं आहे. 2023ला तो असं सिंगल लाईनर ओक्या विचारत नाही आहे, याचा मिनिंग काय, त्याचा मिनिंग काय, आणि तुम्ही मराठीत पाठ करून ठेवणार. मराठीत फक्त पाठ केलं गुड आहे अंडरस्टँडिंगसाठी, पण उत्तर क्लिक करण्यासाठी इंग्लिश तर माहितीच पाहिजे ना. म्हणजे इंग्लिश टू इंग्लिश करायचं, नंतर मराठी करायचं आहे. नुसतं मराठी पाठ केलं, कम म्हणजे येणे आणि गो म्हणजे जाणे, आणि 4 पर्यायामध्ये काय ऑप्शन आहे ते महत्वाचे आहे. मग हे बघा, लेंथ बघा, एक ओव्हरस्टेटेड शब्द विचारतोय आणि तो 4 ओळी मिनिंग बघा मोठे मोठे देतोय. म्हणजे त्या प्रकारचेच प्रश्न, त्या प्रकारचा स्टडी तुमचा असला पाहिजे. नंबर नेक्स्ट, यात बघा, कॉलन विचारलाय. कॉलनचे मल्टिपल मिनिंग आहे, कॉलनचे भरपूर मिनिंग आहे. व्हिजिट करणे, एखाद्याला भेट देणे, एखाद्याला बोलवणे, एखाद्याची मागणी करणे. मग इथं मिनिंग कुठला होतोय. मग तुम्ही मला कॉलन माहिती आहे काय, बरं एखाद्याला फोन करणे, पण इथं नाही होतं ना फोन करणे. तुम्ही हा मला माहिती आहे एखाद्याला भेट देणे, पण इथं ह्या वाक्याचा कॉन्टेक्स्ट काय सांगतोय
तो कॉन्टॅक्टनुसार उत्तर विचारतोय. म्हणून नुसते मराठीमध्ये ओके भाषा पाठ करू नका, त्या समजून घ्या की याचे मल्टिपल मिनिंग आहे. मग आता फ्रेझल वर्ब चॅप्टर जे मी कायझन नावाच्या पुस्तकात दिलंय ना, त्याचे मल्टिपल मिनिंग इंग्लिशमध्ये, मल्टिपल मिनिंग मराठीमध्ये, आणि त्यांचे वाक्य आणि त्यांचे आलेले प्रश्न, म्हणजे कॉलमवरती एसएससीला आलेला प्रश्न, कॉलमवरती सीडीएसला आलेला प्रश्न, हे सगळे मी रचले आहेत. ते जरा नजर मारा त्यावरती. ठीक आहे. थोडक्यात हे मी काय दाखवतो तर हे असे एक प्रश्न आहे रिसेंट जे आलेले आहेत. आता यावरती रन शब्दाचे अनेक मिनिंग होतात. रन म्हणजे धावणे, रन म्हणजे एखादा व्यवसाय चालवणे, रन म्हणजे की अजून मला भविष्यामध्ये भरपूर रन करायचं आहे, म्हणजे भरपूर धावायचं आहे इन टर्म्स ऑफ अचिव्हमेंट असं म्हणतो. तर तो बघा, त्याने रन शब्द दिला आणि त्याने मल्टिपल मिनिंग विचारले, आणि त्याला तोच मिनिंग हवा आहे की जो ऍक्शन ऑफ मुवमेंट ऑन फूट आहे. म्हणजे तुम्ही जागे व्हा जरा, फक्त पुस्तक ओके बस इकडे शब्द इकडे मिनिंग पाठ केले की झालं, तसं नाही आहे. तुम्ही जरा स्मार्ट बना. शब्द काय विचारतोय, कुठल्या लेवलला विचारतोय, सिनोनिम्स किती आहेत, होमोफोन्स किती आहेत, स्पेलिंग कसं विचारतोय, फ्रेम कसं झाला प्रश्न, त्या प्रकारचा स्टेज सॉल्व्ह करा. आता इथं बघा, इथे शब्द एक आहे पण मल्टिपल आहे. मग टाइम 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 दॅट इज द क्रुशियल. मग त्याने 18 प्रश्न विचारले, म्हणजे 18 प्रश्न असे नॉर्मल नाही आहे. रनचा मिनिंग सांगा आणि कॅनचा मिनिंग सांगा, नाही. तो त्याला रचतोय वाक्यामध्ये, त्याला एक फ्रेम बनवतोय. तो ती फ्रेम डोक्यात घ्या, फिक्स करा तो पॅटर्न डोक्यात. ठीक आहे. तर बघा, अजून एक आहे, एक राजेश्वरला प्रश्न विचारला त्याने, 2 आहे, विंटेज आणि सॅक्रोसॅन्क्ट, आणि त्याचे मल्टिपल मिनिंग 2 2 2. म्हणजे थोडक्यात एका मार्कासाठी मला 10 शब्द आले, ते 2 4 6 8 10 ह्या प्रकारचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत. नंबर नेक्स्ट. आता बघा, हे इडियमचा एक प्रश्न आहे. पहिल्यांदा असा प्रश्न मी बघितला एवढ्या 10 वर्षाच्या शिकवण्यामध्ये, मला एक अनुभव आला की पहिल्यांदा त्याने असं केलं, त्याने वरती 4 वाक्य लिहिले मोठे, त्यामध्ये अंडरलाईन केला प्रत्येक शब्द, आणि ते इडियम्स आहेत. खाली त्याने अजून 4 पर्याय दिले, 4 पर्यायाचे 5 पर्याय दिले, म्हणजे एक एक्स्ट्रा दिला मुद्दाम फसवण्यासाठी. आणि त्याने म्हटलं प्रत्येकाचं मिनिंग जोडा. अजून खाली 4 ऑप्शन दिले आणि म्हणतो सांगा आता ABCD, आणि यातलं एक ऑप्शन बिनकामाचा आहे, म्हणजे तो मुद्दाम फसवण्यासाठी. कठीण आहे का? अजिबात नाही. सोपं आहे. पण याच्यात प्रॉब्लेम काय? टाइम कन्झ्युमिंग. मग टाइम कन्झ्युमिंग हा क्रायटेरिया जर तुम्हाला फिक्स करायचा आहे, व्हेरी सिम्पल, PYQ कमांड पाहिजे, टेस्ट सिरीज त्या स्वरूपाची पाहिजे. अशी धातुरमातूर टेस्ट सॉल्व्ह करू नका, त्याच दर्जाचे. हा असा प्रश्न आयोगाचा आणि असा हा फ्रेम केलेला आहे. ठीक आहे. हे जर तुमचं सांगड घातलं तर आपण 80+ जाऊ. नेक्स्ट पॉईंट लास्ट. पहिल्यांदा झाला मी ग्रामर, नंतर बोललो मी ओक्याबद्दल. आता कॉम्प्रेन्शन. बघा, एक सांगतो, जे टॉपर असतात ते जर सोडलं बाकीचे लोक कोणी कॉम्प्रेन्शन करत नाही. आता कॉम्प्रेन्शन काय, तर तुम्ही जर कंबाईन बी 2023चा पेपर बघितला, त्यामध्ये त्याने काय विचारलेला आहे, हा पूर्ण पॅसेज आहे, अजून आहे खाली. मग त्याने विचारलं की आर्किओलॉजी ॲज अ प्रोफेशन. आता त्यांचे विभाग कोणकोणते आहे, सोशल आहे, पॉलिटिकल आहे, इकॉनॉमिकल, हे कोणीच बघत नाही. मग त्यावरती मी सगळे कंपाईल केले, विश्लेषण पण केलं, आणि ते मी पुढच्या हप्त्यात तुम्हाला प्रिंट देतो तुम्हाला वाचण्यासाठी. म्हणजे सायन्सचा कॉम्प्रेन्शन आहे, ह्याच्याचे उत्तर आहेत, आणि त्याचे उत्तर काय आहे ते पण मी एक्सप्लेनेशन मराठीमध्ये लिहिलं आहे की 2चे उत्तर 3 का आहे. ठीक आहे, ते पण मी दिलेलं आहे. तर थोडक्यात कॉम्प्रेन्शन PYQ डॉट जरी केले तुम्ही 3-4 वेळा, म्हणजे सपोज 10 वर्ष कॉम्प्रेन्शन काढले मी, सपोज 20 ते 30 कॉम्प्रेन्शन काढले सगळे पॅसेजेस, आणि तेच फक्त 2-3 वेळा वाचले, तरी तुमचा इन डेप्थ अंडरस्टँडिंग होईल की आयोगाला एक्सपेक्ट काय आहे. तर तुमचे 5 पैकी 3-4 तर सहज करेक्ट येतील. म्हणजे बरेचसे लोक फक्त ते जाऊन टुक्के लावतात, तसं करू नका, प्रिपेअर्ड राहा. म्हणून मी कॉम्प्रेन्शनचं पण टेस्ट सेपरेट घेणार आहे यावर्षी. सेपरेट फक्त कॉम्प्रेन्शन, सेपरेट फक्त ओकेबचे टेस्ट, सेपरेट फक्त ग्रामरच्या टेस्ट, या सगळ्या डिझाईन केल्या मी या वर्षासाठी. ठीक आहे. तर थोडक्यात एक लास्ट बट नॉट द लिस्ट मित्रांनो, हे बघा, एक गोष्ट समजून घ्या. सपोज जर तुम्हाला लँग्वेज पेपरमध्ये 80+ काढायचे असतील, 80+ मला जायचं आहे, तर व्हेरी सिम्पल, आजपासून कामाला लागा, टॉपिक वाईज जा. जे ग्रामर सांगितलं आधी, नंतर ओकॅब सांगितलं, नंतर कॉम्प्रेन्शन. इंग्लिश PYQ साठी ज्युरर इंग्लिश पुस्तक आहे बाजारामध्ये, 5वी एडिशन घ्या. त्या 5वी एडिशनमध्ये 200 प्रश्न ऍड आहेत. 200 प्रश्नापैकी 2-3 प्रश्न कॉपी होऊ शकतात. 4थ्या एडिशनमध्ये तेवढे नाही आहेत. 5वी एडिशन आणि 4थीमध्ये फरक एकच आहे, फक्त 5वीमध्ये 200 प्रश्न ऍड केलेले आहेत. सेम बघा, ज्युरर मराठी आपल्या मार्केटमध्ये आलेला आहे. ज्युरर मराठी सुद्धा तसं लिहिलं आहे जसं इंग्लिश. म्हणजे लिहित असताना माझा हा पूर्ण अट्टास होता की एक वाक्य एक्सप्लेन करायचं आहे, ABCD 4 वाक्य एक्सप्लेन. हा प्रश्न कॅन्सल आहे, तो का कॅन्सल आहे तो लिहायचा आहे. त्याप्रमाणेच आपल्याला कदम सरांनी सेम तसंच मांडलेलं आहे. दोन्ही पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात दोन्ही कुठेही मिळू शकतात. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. आपण नवीनच लवकरच नवीन बॅचेस लॉन्च केलेल्या आहे. त्यामध्ये ग्रामरची बॅच आहे, त्यामध्ये व्होकॅब्युलरीची बॅच आहे, आणि त्यामध्ये टेस्ट सिरीज पण आहे. यावर्षी मी नवीन एक उपक्रम करतो, तुमची PYQ बॅच मी स्टार्ट केलेली आहे एक्सप्लेनेशनला. सगळे रिसेंट 10 वर्षे PYQ त्यामध्ये असतील. आणि ओकॅबची बॅच यावर्षी मी वेगळी केलेली आहे. ती म्हणजे काय, पुस्तकाच्या बेसवरती बॅच आहे. ती म्हणजेच आपली कायझन बेस्ड बुक. म्हणजे कायझनचे पुस्तक आहे ते समोर ठेवायचं, आणि त्यामध्ये सगळ्या ओकॅब तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण त्यामध्ये सगळ्या ज्या ओकॅब आहेत त्या सगळ्या CDSच्या आहेत, SSCच्या आहेत, UPSCच्या आहेत आणि MPSCच्या आहेत. त्या सगळ्या डिस्कस करणार आहे. ठीक आहे. थँक्यू.